नमस्कार, माझं नाव वरद विवेक बडवे. आज आपण डॉक्टर सिद्धी गुंफेकर बेनारे यांची एक आगळीवेगळी मुलाखत घेणार आहोत. त्या डॉक्टर सुद्धा आहेत आणि ते कलाकार सुद्धा आहेत. त्यांना महाराष्ट्र शासनाचे व इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. तर चला मग आपण आता आगळी वेगळी मुलाखत घेऊया. पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही MD ची गव्हर्नमेंट सीट मिळवण्यासाठी अभ्यास केला व खूप परिश्रम केले व ते तुम्हाला मिळाली सुद्धा, त्याबद्दल अभिनंदन. आणि तुम्ही आम्हाला सांगू शकता का तुम्ही अभ्यास कसा केला? अवघडच होती आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी खूप जास्त डेडिकेशनची गरज होती. खूप अभ्यास करावा लागणार होता आणि तर ते मी म्हणजे एखादी गोष्ट जर आपण एकदम पक्की ठरवली तर मग ती आपण करायला हवी. तर अभ्यास म्हणजे मी जे काही आमच्या क्लासेसमध्ये सर सांगायचे ते मी एकदम रेग्युलरली फॉलो करत होते. आणि एक्झामच्या आधी जे काही मला 6-7 महिने मिळाले त्यावेळेस मी खूप व्यवस्थित टाईमटेबल आखून पूर्ण वेळ न घालवता, म्हणजे ज्या वेळात त्या टाईमटेबलनुसार अभ्यास ठरवला आहे त्यानुसार तो अभ्यास कम्प्लीटच केला. बऱ्याचदा असं होतं की कंटाळा येतो, 5-6 दिवसानंतर एखादा गॅप हवा असतो, तेव्हा तो एखादा दिवस रिलॅक्सेशनसाठी देऊन नंतर पुन्हा अभ्यासाला सुरू केलं. तर असं करत करत एक्झाम येईपर्यंत बरेच अडथळे आले. एक्झाम पोस्टपोन होत होती कोविडमुळे, बरंच काही होत होतं. पण ते सगळं डेडिकेशन आणि तो फोकस ठेवून अभ्यास करावा लागला. आणि मला जितका जमेल तेवढा मी एकदम टाईमटेबलनुसार तो अभ्यास माझा पूर्ण केला. आम्हाला असेही कळाले की तुम्ही व तुमच्या मित्रमैत्रिणी कोविडची पेशंटची सेवा करत करत इतर गरजू व्यक्तींना तुम्ही अन्न वाटप केले. त्या सेवेबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला थोडक्यात सांगा. सिव्हिल हॉस्पिटलला कोविड ड्युटी करत होतो. तर आत्ताची जी कंडिशन होती, म्हणजे ही सेकंड वेव्ह असताना पेशंटची अवस्था खूप क्रिटिकल असायची. अशा काळामध्ये आम्ही तर ड्युटी करतच होतो, पण जे पेशंट ॲडमिट होते त्यांच्यासोबत त्यांचे नातेवाईक जे होते, जे एक नातेवाईक त्यांच्यासोबत असायचे, ते आपल्या प्रियजनांची जे काही सेवा करत होते. कारण स्वतःला भीती असून सुद्धा की त्यांना स्वतःला सुद्धा संसर्ग होऊ शकतो हे माहीत असून सुद्धा जेव्हा आपण आपल्या प्रियजनांची सेवा करत असतो तेव्हा मनाची अवस्था काय होत असेल हे आपल्याला, म्हणजे तिथे थांबूनच तिथलं जे सगळं निगेटिव्ह वातावरण झालेलं होतं ते खूपच भयावह होतं. तर मग अशा वेळेस जर आपण ड्युटी करत असताना पण जर आपण एवढ्या निगेटिव्ह वातावरणात जर थोडंसं का होईना काही समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आणू शकलो, पेशंटच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर काही समाधान आणू शकलो, तर हे त्यावेळेस खूप गरजेचं वाटलं. आणि तेवढी ती छोटीशी गोष्ट माझ्या काही मित्रमैत्रिणींनी अंमलातही आणली आणि ती सक्सेसफुल झाली. तुमचे गुरु श्री आदरणीय हरीश पाटणकर सर यांच्याबद्दल काही आम्हाला सांगा. हरीश पाटणकर सरांबद्दल सांगायचं झालं तर ते माझे दुसरे गुरुच आहेत. त्यांनी आम्हाला फक्त आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोनच नाही दिला, तर आयुष्य जगताना आयुष्याकडे बघण्याचे सिद्धांत त्यांनी आम्हाला शिकवले, जे आम्हाला आमच्या पुढच्या आयुष्यात कायम उपयोगी पडणार आहेत. आणि ते सिद्धांत आमच्यासोबत असताना काहीच कमी पडणार नाही. आयुर्वेदातही काही कमी पडणार नाही आणि आयुष्यातही काही कमी पडणार नाही. पाटणकर सरांचा मला सगळ्यात आवडणारा सिद्धांत म्हणजे इफ एनिथिंग इज अनअव्हॉइडेबल देन एन्जॉय इट. म्हणजे तुम्ही आयुष्यातली एखादी गोष्ट जर टाळू शकत नसाल, जर त्या सिच्युएशन सोबतच आपल्याला जगावं लागणार आहे, तर ती एन्जॉय करायला शिका, ती स्वीकारून जगायला शिका. सो हा माझा सगळ्यात आवडणारा सरांचा सिद्धांत की इफ एनिथिंग इज अनअव्हॉइडेबल देन एन्जॉय. या काळात तुमचे वडील सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह सापडले. हे टेन्शन न घेता तुम्ही कोविडच्या पेशंटची सेवा कशी केली? वडील पॉझिटिव्ह आले तेव्हा अर्थातच टेन्शन आलं होतंच, पण तेव्हा मला दोन्हीकडे म्हणजे
माझी ड्युटी सांभाळून मला तिकडे लक्ष देणं गरजेचं होतं आणि माझ्या परीने मी जेवढं वडिलांच्या प्रकृतीसाठी करू शकत होते, त्यांना जे काही प्रिस्क्राईब करू शकत होते तेवढं मी करतच होते. टेन्शन आलं होतं पण ते बाजूला ठेवून मला माझं सगळं, माझी जी ड्युटी होती ते सगळं काम मला करावंच लागलं. तुम्ही डॉक्टर की शिकत शिकत तुमची कला कशी जोपासली? डॉक्टर की शिकत शिकत म्हणजे कला तर मी माझ्या लहानपणापासूनच ती जोपासतीये. त्याच्यामुळे आतापर्यंत मी जे काही करत आले त्याच्यासोबत माझी कला होतीच. आणि जेव्हा ती कला म्हणजे जेव्हा ते आपलं पॅशन असतं तेव्हा आपण दुसरं काहीही करत असो सोबत, दुसरी कुठलीही गोष्ट असो, ती कधीच तुमच्यामध्ये अडथळा येत नाही. जर ते तुमचं पॅशन असेल तर तुम्ही ती कशीही करू शकता. आणि तसंच मी पण आजपर्यंत माझ्या सगळ्या बाकीच्या गोष्टी सांभाळून मी माझी कला जोपासली, कारण ते माझं. तुम्ही आम्हाला एक छोटीशी कविता म्हणून दाखवताल का? थोडासा सिमिलरच वाटला म्हणून वाटलं शेअर करावी. कवितेचं नाव आहे आता वाटतं. आता वाटतं की 9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटतं की 9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटतं भरभरून द्यावंसं वाटावं असं काहीच नाही द्यायला. एका भाबड्या प्रामाणिकपणे सारच मांडत आलो इतके दिवस. आता वाटतं नको होतं सारं इतक्या लगबगीने सांगायला. आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ. कसे सैचील भिजायचो इतके दिवस, मजा वाटतेय. काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. अस्वस्थ वाटतंय, लेखणीची भीती वाटतेय. आता वाटतं इतका आधाशीपणा नको होता करायला. थोड्या धीराने घेतलं असतं तरी उरलीही असती श्रीशिल्लक काही. आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. आता परत काही नवं वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. प्राणात खोल शोधतोय त्राण, गवसत नाही. भरून आला होतात काठोकाठ त्या मेघांनो क्षमा. बहरून आला होतात त्या उद्यानांनो क्षमा. झाली असेल कुचराई एखाद्या थेंब झेलण्यात, फुल खुडण्यात, पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होतीये. पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो. पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो. यावर आता फक्त विश्वास ठेवायचा. हाताची घडी घालून शांतपणे मिटायचे डोळे. हाताची घडी घालून शांतपणे मिटायचे डोळे. थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं. थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं. आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त. आणि येणाऱ्या मोजक्या शिव्या वापरून कित्येक जण आपलं अख्खं आयुष्य काढतात. ही खूप शिव्या येणारी माणसं फार कमी असतात. आणि नवनवीन शिव्या रचणारी माणसं तर त्याहून कमी असतात. ही माणसं शिव्या त्यांनी केलेल्या नाटकातील एक छोटासा भाग. जबरदस्त हे कळतं. खूप शिव्या देणारी माणसं ना बुद्धिमान असतात. हे पण शिवाय देणाऱ्याला ना बाकी सगळे घाणेरडे समजतात रे. ते लोक दुटप्पी असतात रे. हे बघ, प्रत्येक जण स्वतःवर वेळ आली ना की एक तरी शिवी उच्चारतोच. पण दुसऱ्यांना शिव्या दिलेल्या मात्र त्यांना आवडत नाही. आता माझ्या वडिलांचंच बघ ना, ते सहसा कधी कोणाला शिव्या द्यायचं नाही. पण गावात जर कोणाशी भांडण जुंपलं त्यांच्या जिभेला बळ यायचा. ते बुद्धिमान होते. आई पण शिवाय तर वाईट असतात ना. पण त्या तरीही सगळ्यांना येतात ना. मग सगळेच वाईट आहेत असं म्हणायचं का तुला? आता तुलाही काही शिव्या येतातच की. मग तू काय स्वतःला वाईट समजतो? वेळातला वेळ काढून आम्हाला ही छोटीशी मुलाखत दिली यासाठी खूप धन्यवाद. तुम्हाला माहिती ही आमची माणूस आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.